नमस्कार. आवाज महाराष्ट्रामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत 17 ऑगस्ट पासून राज्यात ज्या शाळा सुरू होणार आहेत, पण सगळ्या नाही. काही ठराविक वर्ग शाळांमधले हे शाळेच्या अभ्यासक्रमाची पूर्तता करण्याकरता म्हणून सुरू केले जाणार आहेत. तसा निर्णय सरकारने घेतला आणि ही शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांना शाळेत बोलवत असताना काही SOPs या नियमांचं पालन कटाक्षाने केलं पाहिजे याबद्दलचा एक GR आणि त्याची मार्गदर्शक नियमावली सूचना या सगळ्या शाळांना पाठवल्या गेल्या. प्रत्यक्षामध्ये ज्या प्रकारच्या सूचना आहेत, ज्या प्रकारच्या गोष्टी त्याच्यामध्ये मांडल्या गेलेल्या आहेत, यानुसार जर पाहिलं तर काही शाळा या गेल्या 1.5 वर्षाच्या काळामध्ये कोविड सेंटरमध्ये त्याचं रूपांतर करण्यात आलेलं होतं. त्याच्यात असं म्हटलं आहे की या सगळ्या क्वारंटाईन सेंटर ज्या विलगीकरण केंद्र शाळांची निर्माण करण्यात आलेली होती, या विलगीकरण केंद्राचे किंवा कोविड सेंटरचा निर्णय तात्काळ रिकामा करण्याचा हा स्थानिक प्रशासनाने घ्यायचा आहे. मग तो रिकामा केल्यानंतर त्याचं निर्जंतुकीकरण आलं, त्याचं सॅनिटायझेशन करणं आलं. या सगळ्या गोष्टी पूर्ण करायच्या आहेत आणि शाळा सुरू करण्यासाठीची घोषणा करायची. हे सगळे निर्णय स्थानिक प्रशासनाने घ्यायचे आहेत. सरकारने फक्त निर्णय घेतला आहे की शाळा सुरू करा आणि आम्ही काही नियम आखून दिलेले आहेत त्यानुसार शाळा सुरू करा, इतकं म्हणून सरकार मोकळं झालं आहे GR टाकून. पण या निर्णयाला हरकत दर्शवली आहे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी. ते म्हणाले की सरकारच्या या शाळा सुरू करण्याच्या निर्णयाशी मी सहमत नाही. म्हणजे मग नेमकं काय करायचं सरकारला? इतक्या घाईघाईमध्ये ही शाळा सुरू करून नेमकं सरकारला साध्य काय करायचं आहे? जर तयारी कुठलीच नसेल, जशी की काही तयारी नसताना आपण निकाल लावतो, काही तयारी नसताना CETची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतो आणि आता कुठलीही तयारी आपण न करता धाडकन निर्णय घेऊन टाकला. 17 ऑगस्टपासून आम्ही 5वी ते 8वीचे वर्ग आणि बाकीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतो. पण प्रत्यक्षामध्ये शिक्षकांच्या RT-PCR चाचण्या किती झाल्या? संस्थाचालकांचं म्हणणं काय आहे? ज्या नियमावलीमध्ये तुम्ही गोष्टी घालून दिलेल्या आहेत की 6 फुटाचं अंतर ठेवा, एका बेंचवर एकच विद्यार्थी बसवा, इतके वर्ग उपलब्ध आहेत का? शहरामधल्या शाळांमध्ये काही मजल्यांमध्ये शाळा असतात, कदाचित तिथे उपलब्धता होऊ शकते, पण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना तुम्ही मैदानात बसवणार का? हा सगळा मुद्दा आहे. याविषयीच आज आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत बच्चू कडू आहेत, शालेय शिक्षण राज्यमंत्री फोनवरून. आपल्यासोबत विवेक पंडित आहेत, विद्यानिकेतन संस्थेचे संस्थाचालक. आपल्यासोबत शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे आहेत आणि आपल्यासोबत विजय पाटुदी आहेत, मुख्याध्यापक औरंगाबादवरून. मला बच्चू भाऊ सुरुवातच तुमच्यापासून करायची आहे, कारण तुम्ही जी भूमिका मांडली ती योग्य आहे. यापूर्वी आपण जे शिक्षण विभागासंदर्भातले किंवा शाळांच्या संदर्भातले साम TVच्या माध्यमातून जे कार्यक्रम घेतले त्यातही तुम्ही स्पष्ट भूमिका मांडली होती आणि आजही ती स्पष्ट भूमिका तुम्ही मांडताय तुमच्या स्वभावाप्रमाणे. तुम्हाला असं काय वाटतं की हा निर्णय घाईघाईत घेतला गेलाय? माझं काय मत आहे, एक कायमचा पूर्ण विचार चिंतन मंथन करून, कारण हा भविष्याचा विषय आहे, पूर्ण आयुष्य त्याच्यावर अवलंबून आहे. एकतर शैक्षणिक नुकसान हे भरून न निघणार आहे. मागच्या काळात ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण भेटलं नाही त्यांना कसं शिक्षण द्यायचं, त्यांना प्रभात कसं आणायचं, हा मोठा प्रश्न आपल्याच राज्याचा नाही तर देशातल्या विद्यार्थ्यांचा आहे, लक्षात ठेवा. त्याच्यासाठी माझं असं मत आहे का याच्यावर एक कार्यशाळा 2 दिवसाची झाली पाहिजे आणि 2 दिवसाची कार्यशाळा घेऊन त्याला एक स्थिरता कशी आणता येईल ते आणणं फार गरजेचं आहे. म्हणजे शाळा सुरू करणे आणि उद्याच लगेच आपण शाळा सुरू करतो आहे किंवा त्याच्यात अटी शर्ती घालून करतो आहे, तर हे सगळं करताना मला वाटतं निर्णय घेतला चुकीचा घेतला नाही, काही त्याच्याबद्दल दुमत नाही आमचं. परंतु यावर आता एक कार्यशाळा राज्य सरकारकडून होणं गरजेचं आहे. त्याच्या सगळ्याच संबंधित लोकांना घेऊन जर ऑफलाईन कोरोना नसल तर काय ऑफलाईन शिक्षण जर आपलं पूर्ण वर्षभर झालं तर ते कसं राहील, कशा पद्धतीने समोर जाईल, मागच्या 2 वर्गाचा जो अभ्यास नाही झाला त्याच्यातला निवडक अभ्यास करून ते कसं समोर जाता येईल याचं एक व्यवस्थित सहस्पष्ट त्याचं धोरण ठरणं गरजेचं आहे. जर ऑनलाईन असेल तर मग यावर्षी परीक्षा झाल्याने पुढच्या वर्षी परीक्षा म्हणजे न घेण्याचं जर आपल्याला अशी स्थिती निर्माण झाली
तर आतापासून त्याचं मूल्यांकन कसं करून घ्यायचं, कशा पद्धतीने समोर जायचं, हा एक कायम व्यवस्थित मला वाटतं निर्णय होणं गरजेचं आहे. दुसरं असं का कोरोनाचा स्वभाव आहे. आतापर्यंत 3 महिने राहतं, 3 महिने गॅप देतं, पुन्हा 3 महिने येतं. मग आता आपल्याला हे 2 महिने भेटतं का? सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर पर्यंत राहिला तर डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आपल्याला जर नील भेटत असेल तर त्या 3 महिन्यात ऑफलाईन शिक्षण कशा पद्धतीनं समोर जाता येईल, हाही पण मला वाटतं आपण ती व्यवस्था करून ठेवली पाहिजे. जशी व्यवस्था होईल, जशी परिस्थिती निर्माण होईल तिथे आम्ही असं तयार राहू, हे सुद्धा गरजेचं आहे. काय काय पर्याय आहे, किती मजबूत पर्याय आहे, कुठले कुठले अधिक पर्याय मजबूतीनं समोर आले मागच्या वर्षात, अधिक चांगले प्रयोग देशभरात कोणते झाले, त्याच्यावरही चिंतन मंथन होणं गरजेचं आहे. प्रयोग आणि पर्याय हे दोनही शोधले पाहिजे असं वाटतं. आणि सगळ्यात महत्वाचं नेहमी मला खटकणारा मुद्दा आहे का ज्याला 30% आपण ऑनलाईन शिक्षण देऊ शकलो, 75-70% देऊ शकलो नाही, ज्यांना शिक्षण भेटणारच नाही, त्याच्यासाठी आपल्या उपाययोजना आता आपण स्पष्ट करणं महत्वाचं आहे. बरोबर, योग्य मुद्दा तुम्ही मागच्या वेळेला पण हा विस्तृतपणे मांडला होता, आत्ताही तुम्ही तोच मुद्दा मांडताय. मला पंडित सर हा एक मुद्दा इथे विचारात घ्यायला लागेल की शाळांच्या संदर्भातली जी नियमावली आत्ता सुरू करण्यासंदर्भातली केलेली आहे, निर्जंतुकीकरण करा किंवा शिक्षकांच्या लसीकरणाची जबाबदारी संस्था चालकांनी घ्यावी किंवा संस्थेनीच घ्यावी, त्याचे RT-PCR सगळे अहवाल जे असतील, टेस्ट रिपोर्ट असतील, हे संस्थेनीच तपासावेत, पालकांना प्रवेश काही संस्थेच्या आवारामध्ये मिळणार नाही. म्हणजे मग याच्यामध्ये शिक्षण संस्था चालक म्हणून तुम्ही या निर्णयाकडे कसं पाहता की याच्यात घाई सरकारची झाली आहे की सरकारने योग्य वेळेला निर्णय घेतला की शाळा सुरू करायच्या? जय हिंद. प्रथम म्हणजे सरकारने हा निर्णय जाहीर केलेला आहे, पण त्याचं अंमलबजावणीसाठी एवढ्यामध्ये कंडिशन सगळ्या आहेत. हा निर्णय नक्कीच चांगला आहे, कारण प्रत्यक्ष शाळेला आभासी शाळा हा काय पर्याय नाहीये. आता त्यांनी जी नियमावली दिलेली आहे ह्यातले बरेचसे गेल्या वेळेला जेव्हा त्यांनी शाळा उघडण्यासाठी जे दिले होते की नाही सॉक्स, तेच आता रिपीट केलेले आहेत. फक्त आता त्यांनी जे समितीने शाळा सुरू करण्यापूर्वी खालील बाबींवर चर्चा करावी असं लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये जे त्यांनी लिहिलेलं आहे की 2 बाकांमध्ये 6 फूट अंतर पाहिजे. आता ही 6 फुटाची जी अट आहे ही प्रत्यक्षात कुठून आली आहे? हा भाग एक आहे. CDC जे आहे, सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अमेरिकेचं, त्यांनी 6 फुटाचं दिलेलं आहे, पण WHO जे आहे ते म्हणतात की 3 फुटाचं अंतर पुरेसं आहे. हा भाग एक झाला. दुसरी गोष्ट म्हणजे 500 फुटाच्या वर्गात जर 6-6 फूट ठेवलं तर जेमतेम 12 मुलं हे करतील. एका वर्गात जर 50 असले तर किती त्याचे वर्ग होतील वगैरे भाग सोडा. आणि आता माननीय राज्यमंत्री म्हटल्या किंवा आपण जर म्हटल्याप्रमाणे ग्रामीण भागात ही पंचायत मोठी होईल. आता दुसरा प्रश्न राहिला शिक्षकांच्या. आमच्या बाबतीत म्हटलं तर आमच्या सगळ्या स्टाफच्या दोन्ही लसीचे डोस शाळेनेच अरेंज केलेले होते आणि आम्ही KDMC कडे खास शिक्षकांसाठी एक व्हॅक्सिनेशन सेंटर द्या, सगळी जबाबदारी आम्ही घेऊ, हे आम्ही 12 जुलैला लेखी दिलेलं आहे आणि नेहमीप्रमाणे त्याच्यावर काही पुढे बोललेले नाहीये. त्याच्यानंतर ही जी कमिटी गठीत केलेली आहे, एक तर आयुक्त, महानगरपालिका, वॉर्ड ऑफिसर, नंतर मेडिकल ऑफिसर आणि शिक्षणाधिकारी, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये पालक आणि शाळा यांना स्थान नाहीये. माझं तर स्पष्ट मत आहे की जेव्हा आपण सार्वत्रिक ओपनिंग सांगता तेव्हा तुम्हाला ते शक्य नसतं. हा डिसिजन खरं जसं आपले माननीय मुख्यमंत्री म्हणाले की माझी शाळा माझी जबाबदारी, तसे त्या शाळेतल्या संबंधित पालकांना आणि शाळांना ठरवू दे की आपण शाळा ऑफलाईन सुरू करायची आहे का. त्याप्रमाणे त्याने प्रपोजल द्यावं आणि त्याची छाननी करून जशा होतील तशा शाळा तुम्ही रिलीज करा ना. जेव्हा तुम्ही एखादं ब्लँकेट सर्क्युलर काढता की हे सगळं केलं पाहिजे, आता तुम्हाला बरेच शिक्षकांचे अजून व्हॅक्सिनेशन झालेले नाहीयेत. ह्याच्यात पुढे लिहिलेलं आहे की शिक्षकांची स्थानिकच बाहेरचे शिक्षक असले तर तिथले त्यांची जरा व्यवस्था करा. हे कसं काय शक्य आहे? किती काळ हे चालणार आहे? त्यामुळे ह्यातले काही जर शिथिल केले की बुवा तुम्ही एक बेंच आड मुलं बसवा की जे मागे चालू होतं, व्हॅक्सिनेशन जे आहे 2 व्हॅक्सिनेशन झालेले आहेत, बराच स्टाफ आता तुम्हाला निघू शकेल. बरोबर. त्यामुळे हे सगळं शक्य आहे. फक्त नियम जे, कारण काय होतं की आता हे जे आता 4 मंडळी लिहिलेली आहेत ह्याच्यामध्ये आयुक्त, सर्वोच्च ऑफिसर आहेत, त्यांचं जर एखादं मत असलं की चालू करावं किंवा चालू न करावं आणि बाकीच्यांचे मत त्याच्यावर देऊ शकणार नाही. त्यामुळे तिथे स्पष्ट बोलणारे शाळा आणि पालकांचे, कारण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मुलांचे जे काय हाल होत आहेत, पालकांचे जे काय
परिस्थिती झालेली आहेत. मुलं ऐकत नाहीयेत, कॉन्सन्ट्रेशन नाहीये, चिडचिडी झालेली आहेत, डोळे कान पाठीचे विकार वाढायला लागलेले आहेत. एकमेकाशी ज्याला म्हणतात ना की सोशल इंजिनिअरिंग जे आहे ते सगळं गेलेलं आहे. हे पालकांना भोगायला लागतंय. परस्पर कुठेतरी लांब असं ज्याला म्हणतात ना, मी असं म्हणणार नाही की अस्थितंती मनोऱ्यावर बसून सगळं केलं जातंय, पण ग्रासरूट लेवलला जी काही आता परिस्थिती आहे ती बघितली जात नाहीये आणि ती बघायला पाहिजे. त्यामुळे पालकांना याच्यात इन्व्हॉल्व्ह करायला पाहिजे आणि त्या प्रत्यक्ष शाळेला. म्हणजे काय ते नेमके प्रश्न निश्चितपणे समोर त्याच्यातून येतील. मला विनायक बेटे, तुम्ही आज शिक्षण मंत्र्यांची भेट घेतलात याच सगळ्या मुद्द्यांवरून. काही पालकांना तुम्ही घेऊन गेला होता सोबत, काही शिक्षक तुमच्यासोबत होते. तर त्याच्या चर्चेतले मुद्दे समोर काय आले की ही सगळी नियमावली, जसं आत्ता पंडित सर म्हणतात की 6 फुटाचं अंतर वर्गात शक्यच नाही आहे. 500 फुटाचा वर्ग असेल तर 6 फुटाच्या अंतराने दिवसभरात एकच वर्ग भरेल, बाकीच्या वर्गाचा अभ्यासच होणार नाही. तर हे कसं काय शक्य आहे? खरं तर राजेंद्रजी, मी आज सर्व पालक, काही संस्थाचालक होते, काही शिक्षक होते, या सगळ्यांना सोबत घेऊन माननीय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांची भेट घेतली. त्या भेटीमध्ये आपण आता चर्चेमध्ये जे मुद्दे येत आहेत त्याच्यावर बऱ्यापैकी आम्ही निवेदन दिलं आणि चर्चा पण केली. मग करोना काळातलं फीस माफ करावी असेल किंवा अशा अनेक आहेत मुद्दे, ते मी आपल्याला बोलेल. पण तुम्हाला एक सांगू, त्यांच्याशी भेटल्याच्या नंतर आणि नंतर आता आपण जी चर्चा ऐकतोय आणि ज्याच्यावर राज्यमंत्री सुद्धा बोलतायत आणि पाहतोय, हे पाहिल्यानंतर पूर्ण शिक्षण क्षेत्राचाच या सरकारनं, आघाडी सरकारनं पार खेळखंडोबा केलेला आहे. म्हणजे कोणतंही धोरण या सरकारनं शिक्षण क्षेत्राच्या बद्दल, विद्यार्थ्यांच्या बद्दल, पालकाच्या बद्दल, संस्था चालकाच्या बद्दल यांनी राबवलेलं नाही किंवा यांच्याकडं तसं नियोजन नाही. आता साधी गोष्ट आहे, आपण आता जी चर्चा राजेंद्रजी, आपण जो मुद्दा घेतला, त्या शाळा सुरू करायची की नाही करायची, म्हणजे मंत्री महोदयांनी जाहीर केलं की शाळा आता 17 तारखेपासून भरवायच्या. राज्यमंत्री मात्र त्याला विरोध करतायत. म्हणजे हे काय चाललंय? म्हणजे राज्यमंत्री त्याच खात्याचे शिक्षण मंत्री हे विरोध करतायत आणि मंत्री मात्र हे म्हणजे राज्यमंत्र्याला हे विरोध, राज्यमंत्र्याला विचारत नाहीत का? कोणी त्यांना विश्वासात घेत नाहीत का? किंवा त्यांचं कोणी ऐकत नाहीत का? म्हणजे नक्की काय आहे? आणि आता जसे मुद्दे आलेत की एवढ्या 6-6 फुटाचं अंतर, नुसते वर्ग, जसं एक सरांनी सांगितलं 6 फुटावर जर माणसं बसवले तर मोठ्या खोलीत सुद्धा 10-15 विद्यार्थ्याच्या वरती बसू शकणार. असे किती वर्ग, एका वर्गाचे किती वर्ग करायचे? मग कुणी शिकवायचं? एकाच शिक्षकाने किती ठिकाणी शिकवायचं? पालकांनी आतमध्ये यायचं नाही, पण विद्यार्थ्यांनी मात्र घरी जायचं. मग ते काय हे सगळं? म्हणजे या सरकारला शाळा भरवायच्याबद्दल, न भरवायच्याबद्दल, ऑनलाईनच्याबद्दल किंवा त्याचं अंतर ठेवण्याच्याबद्दल, किती ठेवाव्यात, फीजच्या बद्दल, फी माफीबद्दल, असे अनेक मुद्दे जे आहेत याबद्दल काहीही यांच्याकडं धोरण नाही. दुर्दैवाने हे म्हणावं लागतंय. वर्षाताईवर कसला तरी जो दबाव आहे, कुणाचा तो दबाव आहे? मला दिसतोय. कुणाचा दबाव आहे? राज्यमंत्री म्हणजे शिक्षण मंत्र्यावर दबाव आहे म्हणून त्या बोलत नाहीत. मी सांगतो आपल्याला, त्यांच्यावर दबाव म्हणून ते बोलत नाहीत. शिक्षण राज्यमंत्र्याला त्यांना विचारत नाहीत म्हणून ते बाहेर बोलतात, मंत्रिमंडळात बोलत नाहीत. मुख्यमंत्री नुसतं बघत बसतायत. आणि या सरकारमध्ये जे शिक्षण सम्राट आहेत, त्या शिक्षण सम्राटाचा जो दबाव आहे, त्या दबावाच्या मुळं आणि हा जो निर्णय आता शाळा सुरू करण्याचा घेतोय, माझा स्पष्ट आरोप आहे की शिक्षण सम्राटाचं भलं करण्याकरता, इंग्रजी शाळा ज्या आहेत त्यांचं भलं करण्याकरता हा निर्णय शिक्षण खातं, राज्य सरकार हे घेत आहे, असा माझा स्पष्टपणाचा आरोप आहे. बच्चूभाऊ, उत्तर द्या. ही वस्तुस्थिती आहे. आपण पाहिलं सरकारमधल्या की एक शिक्षण सम्राटांना सांभाळण्याकरता हा निर्णय घेतला गेला, त्याचा आरोप आता विनायक बेटे करतायत. बच्चूभाऊ, हा, विनायक बेटे म्हणतायत की शिक्षण राज्यमंत्र्यांना विश्वासातच घेतलं जात नाही. आणि ते चुकीचं आहे. कसं आहे, ते त्यांना ते बोलावंच लागतं, त्याशिवाय ते विरोधी वाटत नाही. त्यांना विरोधासारखं ते बोलत राहतात. त्याच्यातली काही
काय सात्विकता आहे, काय खरं आहे ते काही पाहत नाही. ते मेटे म्हणजे फक्त बोलण्यापुरते मर्यादित आहे. त्याच्यानं माझं असं मत आहे का माझा विरोध नाहीये. अहो मी मला सांगा अतिशय या बच्चू विषयाला भाऊ, सात्विकतेने अहो, पाहतो. राजेंद्रजी नेते जरी त्यांना राजकारण एवढं करत विचारा असाल, मग नेते त्यांचं साहेब- जर नेते ऐकत असते विनायक बेटा ऐका ना, तर त्यांचं बाहेर राजकारण बोलायची पूर्ण गरज होऊ द्या. काय ते आहे? करू ऐकतात द्या. तुमचं बोलणं, त्यांचं पूर्ण त्यांना होऊ द्या, मी कसं आहे, तुमच्याकडे येतो. कुठलाच विषय सोडायचा नाही आहे वगैरे राजकारणाचा. त्यांना फक्त मग सीबीएसईचं काय झालं? केंद्राचं आहे ना. सीबीएसईच्या वेळेस काय यांचे डोळे काय भोकणे झाले का? दिसत नाही का यांना? कानं बहिरे झाले का? काय सीबीएसईच्या शाळेचे हाल? काय करतंय केंद्रीय शिक्षण मंडळ? तो मंत्री काय करतोय? कुठले निर्णय घेतले? मग तपासा म्हणा मेटेला. बोलताना काय हो, जीभ निघाली का बोललोय फडफड. आपला विचार आहे का ही चांगली चर्चा आहे, याला चांगल्या चर्चेतून काहीतरी चांगलं निघालं पाहिजे, या माध्यमातून बोलणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीवर राजकारण काहीच केलं नाही. आपलं राज्य महाराष्ट्र राज्य ही देशातलं पहिलं राज्य आहे का सगळ्यात अगोदर निकाल जाहीर केला. कुठलाही विद्यार्थी चं शैक्षणिक नुकसान आपण केलं नाही. या सगळ्याच्या मधून आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं इतर राज्यापेक्षा आपण समोर जात आहोत. आता शाळा सुरू करताना काही अटी शर्ती आपण टाकतोय, त्या प्रत्यक्षात तशा तशी अंमलबजावणी होणं तुम्हालाही कठीण आहे. मेटेंची शाळा असेल तर त्यांना एक शाळा सुरू सहजदा त्याच्यात अंमलबजावणी तशा तशी करणं कठीण जातं. अगदी ह्या सगळ्या गोष्टी कुठं ना कुठं अडचणीचा विषय ठरणारच आहे. पण विनाकारण माझं काय मत आहे का आपण काही गोष्टी राजकारणाच्या बाहेर केल्या पाहिजे. शैक्षणिक असेल, आरोग्याचा विषय असेल, इथं एवढं राजकारण किंवा फक्त राजकीय संभाषण करण्यात काही अर्थ नसतं. आपण चांगल्या सूचना द्या. चांगल्या सूचनेचा अंमलबजावणी कशी करता येईल, तुम्ही ज्या भागातले आमदार आहे जिथं आहे तिथं काही करता येईल का, तिथं आपण काही प्रयोग केले का? असं काहीच नाही. टीव्हीवर आलं आणि बोललो आणि फक्त राजकीय बोललो, याला अर्थ उरत नाही. वाटतं ते माझ्यापेक्षा मोठे आहे राजकारणात. त्यांनी कुठला विषय राजकीय केला पाहिजे, कुठला नाही केला पाहिजे, एवढं तारतम्य या राज्यामध्ये आपण ठेवावं. इतर बरेच विषय आहे ना राजकारण करायला आपल्याला. आपण म्हणजे देशामध्ये आपलं राज्य पहिलं राज्य राहिलं, सगळ्यात अगोदर निकाल जाहीर करणारं, अधिक व्यवस्थित आपण त्याचा. आता आपण हे पाहतोय का कोरोनाच्या या कमी काळामध्ये आपण ऑफलाईन शिक्षण कसं जास्तीत जास्त देता येईल, त्याच्यानं निर्णय आपण तातडीने घेऊन आपली सगळी व्यवस्था आहे खाली या सगळ्या याच्यामध्ये खालपर्यंत आपण पूर्ण बैठकी झाल्या, कशा पद्धतीनं समोर जायचं, कसं त्याचं नियोजन करायचं, शाळा गिळा साफ स्वच्छता करून आपण सगळं समोर जात आहे 15 ऑगस्ट नंतर. त्याच्यामुळं निर्णय आखरी महत्वाचा, निर्णय चांगलाच आहे. ऑफलाईन शिक्षण सगळ्यांना कसं देता येईल हा आपला अजेंडा आहे. पण पहिले काय करतोय आपण, काही भीत निर्णय घेतोय. कारण आखरी मुलांचं, विद्यार्थ्यांचं आयुष्य महत्वाचं आहे, त्याचं जगणं महत्वाचं आहे. आणि त्या सोयीनं थोडं निर्णय घेताना प्रेशर असतं, काही गोष्टी अडचणीच्या येऊ शकतं, म्हणून कमी जास्त होत असेल. काही सूचना चांगल्या मेटेंनी कराव्या, त्यांच्याकडून फार अपेक्षा आहे महाराष्ट्राला. ते अभ्यासक आहे, गाडे अभ्यासक आहे. असा आरोप केल्यापेक्षा चांगल्या सूचना द्या ना. घेऊया आपण त्यांच्याकडे सूचना घेऊ. बच्चू सूचना घेऊ त्यांच्या. राजेंद्रजी एक आहे की हे बघा, मी बच्चू कडू म्हणतात की राजकारण मी करतो, आम्ही राजकारण करत नाही. बच्चू कडूनच याच्यामध्ये राजकारण आणलंय हे विषय. मग बच्चू कडूंना राजकारण नव्हतं करायचं तर मग मंत्रिमंडळाच्या बैठकीत किंवा त्यांच्या खात्यामध्ये मंत्र्याशी डिस्कस करून तिथं काय मुद्दे मांडायचे मांडून त्याच्यामध्ये सुधारणा करणं, शिक्षण व्यवस्थित सुरू कसं करता येईल, पालकांना कसं मदत करता येईल, विद्यार्थ्यांना कसा न्याय देता येईल, हे करावं ना. मग बाहेर जे तुम्ही बोलताय एक बोलायचं आणि वेगळं बोलायचं, हे राजकारण नाही तर दुसरं काय आहे? नुसतं शोबाजी. उलट आम्ही ऐका, तुमचं ऐकलं आम्ही, तुमचं आम्ही ऐकलं, आता आमचं ऐका. अहो बच्चू महाराज जरा तुम्ही ऐका, आता आमचं ऐका, तुमचं ऐकलं. तुम्हीच आत्ताच बोलले ना काय की तुमचा विरोध तुम्ही दर्शवला ह्या शाळा सुरू करायला.
स्टेटमेंट पूर्ण अच्छा ऐका. तुम्ही अनेक गोष्टी बोलू शकतो ना मी. नाही, आम्ही उलट विरोध नाही. मी वर्षाताई माझा शिक्षण मंत्री यांना माझी भूमिका सविस्तर मांडली, भेट विरोध घेतली दर्शवला नाही. आणि तुम्ही काहीतरी भेट चुकीचं घेऊन ऐकता. त्यांना निवेदन दिलं, चांगली चर्चा केली. उलट मी ज्या मुद्दे मांडले त्या मुद्द्याच्या बद्दल एक सुद्धा मुद्द्याचं उत्तर दिलं नाही. बाकीचं सगळं भारतभर फिरून आले पण मुद्द्याला स्पर्श सुद्धा तुम्ही केला नाहीये. मग हे काय राजकारण नाही तर काय आहे? उलट आम्ही काय मुद्दे तिथं मांडले की जे आता शाळा सुरू करताय तुम्ही, आम्ही स्पष्ट म्हणलो ना की शिक्षण सम्राटाचं भलं करण्याकरता हा निर्णय तुम्ही घेताय. तुम्ही प्रॅक्टिकल शिक्षण संस्थांची, पालकांची, विद्यार्थ्याची कोणतीही सोय न पाहता ही निर्णय तुम्ही घेता. त्याला काय तुमच्याकडे उत्तर आहे? बच्चूभाऊ, सगळे शिक्षण सम्राटासाठी तुम्ही निर्णय घेतला शाळा सुरू विषय करण्याचा? तुम्ही खाली शिक्षण संस्थाकडे, ग्रामपंचायतकडे किंवा 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 अन्य ह्याच्याकडे तुम्ही सोपवून दिलं. अशा अनेक गोष्टी तर मी दाखवतो. वर्षात शिक्षण मंत्र्याला सुद्धा तुम्ही विचारू शकता की आम्ही किती चांगल्या सूचना केल्या, पण त्याच्याबद्दल एकही प्रश्नाचं उत्तर सकारात्मक बच्चूभाऊ बोला. हे आलेलं नाही. ही वस्तुस्थिती आहे. बच्चूभाऊ बोला, आम्ही बोला. राजकारण केलं नाही, उलट राजकारण सरकार करायला लागलंय आणि शिक्षण सम्राटाला पाठीशी घालायला लागलंय. बच्चूभाऊ बोला, तुम्ही हा बोला. खरा मुद्दा आहे. ते काय आणि आम्ही झालं, बोललो की म्हणजे ते राजकारण अज्ञानाचे बोल आहे करताय. त्यांचे. राजकारण हे करताय तुम्ही. त्यांना आपल्याला ज्ञान द्यावं लागेल, त्यांना पूर्ण माहिती द्यावं लागेल. अज्ञानापोटी ते बोलतात. ते असं वाटते का त्यांना ते कुठून तरी आले आणि बोलायला लागले अशा पद्धतीचे बोलतात. तुम्ही सांगा 15% माफ करणार राजस्थान नंतर आपलं सरकार आहे, शिक्षण फी माफ करणार. यांच्या बीजेपीच्या राज्यात एकाही ठिकाणी तुम्हाला हे शिक्षण फी माहिती माफ केली का नाही. बच्चू कडू, यांना तुम्हाला माहिती का यांना या हे काय 21, अज्ञानापोटी 20, बोलतात म्हणून प्रॉब्लेम आहे. 22 ला शिक्षण त्यांना आपण मी अभ्यासाचे काही पुस्तकं देतो. 15% कुठल्या अभ्यासाचे? ही माहिती का शिक्षण राज्यमंत्र्याला? आणि तुम्ही काय सांगता 15%? 15% माफ करणार 15%ची वाढ ही शिक्षण संस्था चालकांनी अगोदरच केली. मेटे साहेब, मेटे साहेब, तुमचं बीजेपीचं राज्य होतं तेव्हापासून कायदा आला तेव्हापासून हे वाढ आहे. मला माहित नाही, अभ्यास करा थोडासा. याचं उत्तर द्या. मी 15 शाळेचे ऑडिट केलं. ह्याचा तुमचे GR तरी राज्यपाल काढला आहे का ना. तुम्ही? ओ मेटे साहेब, ओ काय मेटे बोलता साहेब, तुम्ही नुसतं? ओ नुसतं मेटे साहेब, पोकळ थोडं गप्पा ऐका. मारता. ओ मेटे, तो चतुर्वेदी तुमच्या भाजपचे आहे, त्याचं ऑडिट बोला, केलं. ऐकतोय 8 मी, कोटी पण रुपये मला- जास्त घेतले मी- त्यांनी. 8 कोटी पुरोहित बघा, भाजपचे आहे पुरोहित, त्यांना 8 कोटी रुपये कारवाई वसूल करा. करतात. अहो 8 कारवाई करा ना, 8 कुणावर कोटी. ज्याच्यावर असेल त्याच्यावर. बोल ना, ते देवेंद्रजीला सांगा, अहो नितीनजीला कारवाई सांगा. करा. जे कोणी तुमचे जे- चुकीचं वागत असतील इथं तुम्ही बीजेपीच्या किती शाळा अहो, आहे? तुम्ही सरकारमध्ये आणि बसलात त्यांनी ना, किती- तुम्ही कारवाई करा केली ना ना, आम्ही त्यांच्यावर. कारवाई करतोच. तुम्हीच आडवे येतात त्याच्यात, हे तुम्हीच आडवे येतात. हे हा मग करा, आणखीन करा. जी कायदेशीरपणाची आहे ती कारवाई करा. जे चुकत असतील. तुमचं पण जे सरकार शिक्षण असताना एका सम्राट शाळेवर तुमच्या कारवाई झाली सरकारमध्ये बसलेत ते GR तुमचं सुद्धा काढू सरकार देत नाहीत. असताना- तुमचं सरकार असताना एका शाळेवर कारवाई झाली. काढलाय का याचा विचार, याचं उत्तर एका द्या. शाळेवर कारवाई केली नाही तुम्ही. एका अहो, शाळेवर याचं कारवाई उत्तर द्या ना. 15%चा GR काढलाय का? तुमचा शुल्क पण- कायदा अहो, तपासून पहा अहो, मेटेजी. तुम्ही हे पहा. बाहेर बोलताना बच्चूभाऊ, एक मुद्दा आहे. तुम्ही यांना घ्या. 15%चा आणि GR, पेशल कुठं याचं मला सांगा, तुम्ही काय काय चुका केल्या. 15%चा GR काढलेला आहे का? काढला GR आता 2 अहो, दिवसात 15%चा GR काढलाय का याचं उत्तर 2 दिवसात GR आहे त्या म्हणतात ते. निकालाचा आहे, कायद्यात बदल करायचा निघणार. आहे. किती? अज्ञानापोटी 2 बोलतो आपण, महिन्यापूर्वी- कायद्यात बदल करतोय. GR काढून अहो, होत नाही. राजेंद्रजी आपल्या कायद्यात बदल करावा 7 लागतं. जूनला 7 जून तुम्हाला समजत जुलै नाही. तुम्हाला ऑगस्ट 2 प्रशिक्षणाची महिन्यापूर्वी गरज आहे. घोषणा केली आणि मला त्याच्याबाबत जुलैमध्ये माहिती पण नाही. बच्चूकडू निर्णय घेतला. बच्चूकडू आज विनायक तर- मेटे जो आरोप करतायत की राज्यमंत्र्यांना विश्वासात घेतलं जात नाही, वस्तुस्थिती आहे का? आपण अध्यादेश काढतोय. नाही, अध्यादेशाचं नाही, निर्णय प्रक्रिया राबवत असताना राज्यमंत्र्यांना फार विश्वासात घेतलं जात नाही. राज्यमंत्री मंत्रिमंडळाच्या समोर काही मुद्दे मांडत नाहीत, त्यामुळं त्यांना विश्वासात न घेतल्यामुळं असे मुद्दे मांडावे लागतात बाहेर पडून, असा आरोप करतात विनायक मेटे. हे खरं आहे का? नाही, त्यांना कसं आहे, त्यांना आता काही कामं राहिले नाही, काही रचनात्मक काम नाही, काहीच नाही, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम आहे. हॅलो, बोला बोला बच्चू. अहो, हो चला अभिनंदन.
हॅलो. हा बच्चू कडू बोला. काय झालंय, मी बाहेर बोललो तर मी काही वाईट बोललो नाही. बच्चू कडूंचं काय झालंय ते अवघड जागेचं दुखणं झालंय आणि सासरा डॉक्टर आहे, दाखवता येत नाही आणि सांगता येत नाही. तुमचं पुरं शरीर असं झालंय. झालं म्हणजे आंदोलन ठीक करता आहे येत नाही. ठीक आहे. याच्यात आता फक्त सगळ्यांनी मिळून पालकांचं अवघड जागेचं दुखणं करू नका एवढंच फक्त सांगणं आहे, कारण तिथे अडचण ती खूप आहे, शिक्षण संस्था चालकांची आणि पालकांची पण. मला विजय पाटुदी मुख्याध्यापक आहेत, मला सांगा पाटुदी सर की याच्यात अडचणी शाळा सुरू झाल्यानंतर ही कसरत मुख्याध्यापकाला सांभाळावी लागणार आहे, शिक्षण संस्थेच्या चालकांना सांभाळावी लागणार आहे, शिक्षकांना सांभाळावी लागणार आहे. तर त्या अडचणी तुम्हाला आत्ता प्रामुख्याने काय दिसतात? खरं तर शासनाचा हा शिक्षण विभागाचा खूप छान निर्णय आहे, स्वागतार्ह आहे. चला मुलांनो शाळेत चला, बॅक टू स्कूल एक चांगली योजना, चांगला निर्णय मी याला म्हणेल. फक्त अंमलबजावणी करताना निश्चित सर्वांना अडचणी येणार आहेत. शहर पातळीवर, ग्रामीण पातळीवर वेगवेगळ्या भूमिकेत शिक्षक, मुख्याध्यापक काम करतो. काही ठिकाणी ऑनलाईन शिकवण्यामध्ये खूप अडचणी होत्या, 30 ते 35%. जसं शिक्षण मंत्री महोदयांनी सांगितलं, 30 ते 35% विद्यार्थ्यांपर्यंतच आम्ही पोहोचू शकलो. खऱ्या अर्थाने ते खूप प्रयत्न केल्यानंतर तितकं पोहोचू शकलो होतो. आणि प्रत्यक्ष शिकवणं हे खरं तर प्रत्येक शिक्षकाचं एक स्वप्न असतं, एक इच्छा असते, आणि त्याशिवाय शिक्षण प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. साधारण 60 ते 65 दिवस म्हणजे शाळा झाली नाही, आणि आमचा एक 25% जरी अभ्यासक्रम कमी केलेला असला तर साधारण 75% अभ्यासासाठी 170 ते 180 दिवस आमच्या हातात आहेत. आणि त्या 180 दिवसामध्ये उरलेला 75% इतका व्यापक अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी पूर्ण संख्येने विद्यार्थी शाळेत आणि पूर्ण संख्येने वर्ग चालणं अपेक्षित आहे. परंतु जी काही नियमावली SOP आता देण्यात आली आहे त्याच्यामध्ये 3 तास, साधारण 3 ते 4 तासापर्यंतच आम्ही वर्ग खोल्या किंवा शाळा आपण प्रत्यक्ष सुरू करू शकतो असं दिसतंय. आणि वर्गामध्ये 6 फुटाच्या अंतरावर प्रत्येक वेगवेगळ्या स्वतंत्र बाकावर त्या विद्यार्थ्यांना बसवणं, मला तरी वाटतं ही खूप तारेवरची कसरत आहे. परंतु एक स्वागतार्हही आहे का शाळा सुरू होते, पण त्यामध्ये अनेक नियम आहेत आणि त्या नियमांच्या आधारे आपल्याला सर्व शाळा चालवणं, सॅनिटायझर वापरणं, मास्क वापरणं, फिजिकल डिस्टन्सिंग ठेवणं, आणि त्याचबरोबर पालकांना शाळेत न येऊ देणं किंवा कोणत्याही प्रकारची गर्दी न होऊ देता आरोग्याच्या सर्व बऱ्यापैकी ह्या अंगवळणी जरी पडलेलं असलं पण प्रत्यक्ष राबवत असताना शिक्षकांना निश्चित यामध्ये खूप तारेवरची कसरत करावी लागणार आहे. पण तरी सुद्धा बहुतेक शाळा, शहरी भागातल्या आणि ग्रामीण भागातल्या सर्व शाळा आणि शिक्षक, मुख्याध्यापक या कार्यासाठी मला वाटतं तयार आहेत. फक्त शासनाने जे काही वेतनेतर अनुदानाच्या अंतर्गत ज्या काही बाबी असतात त्या शाळांना पुरवाव्यात. एखाद्या मोठ्या शाळेमध्ये एखादा आरोग्य कर्मचारी त्या ठिकाणी देता येईल का, ज्याच्या माध्यमातून समुपदेशन चांगल्या पद्धतीनं होईल, सर्वांना विश्वासात घेऊन. कारण मागच्या काही कालखंडामध्ये जर बघितलं तर पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास खूप खचलेला दिसतो. शाळेविषयी त्यांची आत्मीयता असते, शिक्षणाविषयीची आत्मीयता असते, पण शाळेत पोहोचण्यासाठी जी एक मानसिकता लागते ती बिल्टअप करण्यासाठी किमान आम्हाला पुढचा महिनाभर तरी लागेल. म्हणून हे फक्त आपण ज्याला म्हणूया समोर आहे, वर्ग आहे, शाळा आहे आणि शिकवणं सुरू होतं इथपर्यंत नाही आहे, तर त्यामध्ये या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जी काही भीती आहे ती घालवणं हा एक मोठा चॅलेंजिंग, एक आव्हानात्मक आमच्या समोर बाब आहे. इतक्या दिवसपर्यंत डाटा नव्हता, मोबाईल नेटवर्क नव्हतं, मोबाईल नव्हते किंवा आणखी इतर डिव्हाइसेस विद्यार्थ्यांकडे नव्हते, हा चॅलेंजचा भाग होता. पण साधारण 20% मुलं आता शाळा बाह्य झाले असं म्हणायला हरकत नाही, कारण ते ऑफलाईनलाही नव्हते, ऑनलाईनलाही नव्हते, सेतू अभ्यासक्रमातही ते नव्हते. अशा 20% विद्यार्थ्यांचं, मी शहरी भागातलं एक चांगल्या औरंगाबादच्या मध्यवर्ती शहरातल्या एका शाळेमध्ये काम करतो आणि त्या ठिकाणी जर ही परिस्थिती असेल तर ग्रामीणमध्ये, रिमोट एरियामध्ये, डोंगरी भागामध्ये ही परिस्थिती फार अवघड स्थिती आहे. ती आहेच आहे. परत एकदा शाळेकडे चला. कारण मागच्या एका आपल्याच कार्यक्रमामध्ये चांगला स्तुत्य राज्यमंत्र्यांनी ही माहिती सांगितली होती की 75% मुलांपर्यंत अजून आम्ही पोहोचू शकलो नाही. ही वस्तुस्थिती आहे. बच्चू बरोबर आहे ना? हॅलो. 75% मुलांपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अजूनही आपण पोहोचलो नाही, ही वस्तुस्थिती आहे. हा वस्तुस्थिती आहे ना. काय त्याच्यात शहरी भागात जास्त प्रमाणात गेलो आणि ग्रामीण भागात आपण खूप मागं राहिलो. जे आहे ते मान्य करायला पाहिजे, पण त्याच्यात आखरी माझं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये उपाययोजना आपण मजबूतीनं आता करतो. आज मी पण मिटिंग घेतली आणि त्यामध्ये आपण ठरवलं का जे विद्यार्थ्यांना शिक्षणच भेटलं नाही
त्याच्यासाठी आपण मजबूतीनं कसं समोर जाता येईल, त्यातला 20% भाग मागच्या वर्गातला जो अडचणीचा किंवा समोरच्या वर्गासाठी अधिक कठीण होऊ शकतं, तर ते शिकवणं फार गरजेचं आहे. असा अभ्यासक्रम आपल्याला कसा या ऑफलाईन मध्ये मागील विद्यार्थ्यांना देता येईल, तो आपण प्रयत्न करतोय. त्याच्यासाठी एक चांगली रचना आणि त्याचं सगळं आता आपलं 75% काम पूर्ण झालं आणि मागच्या 2 वर्गाचे त्याला आपण शिक्षण देण्याचा आपण प्रयत्न करतोय. तर या सगळ्या गोष्टीवर बैठकी होतं, चर्चा होतं. अंमलबजावणी करताना तुम्हाला माहित आहे, प्रशासन शासन कुठलंही असू दे, अखेरी प्रशासकीय आणि याच्यामध्ये प्रत्यक्षात ते राबवून तेवढं कठीण पण जातं. प्रयत्न करू आपण सगळे मिळून. पण बच्चू, त्यांची एक मागणी जी आहे पाटोदे सरांची, की शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या मनातली भीती दूर करण्यासाठी एखाद्या आरोग्य सेवक जर नेमला तर कदाचित विद्यार्थ्याच्या मनामध्ये जी भीती करता होईल. येईल ना. तर त्याच्यात पण काय करता सूचना येईल? आपल्याला, माझं असं म्हणणं आहे की आपण एक प्राथमिक आरोग्य केंद्र आपले आहे, तिथे कर्मचारी आहे, त्यांच्या माध्यमातूनही आपल्याला ते करता येईल. काही मोठा विषय नाही. करू, चांगली सूचना आहे, ते करू आपण. विवेक पंडित सर, शेवटी काय सांगाल की याच्यातनं शाळा सुरू होणार ही एक चांगली बाब आहे. बेटे, मी येतो तुमच्याकडं. शाळा सुरू होणार ही चांगली बाब आहे, पण विद्यार्थ्यांना आणि पालकांना शाळेच्या आवारात येऊ द्यायचं नाही. जसं बेटे मागाशी म्हणाले की विद्यार्थी घरातून शाळेत येतोय, शाळेतून तो परत घरातच जाणार आहे. पण हे जर द्वंद्वाची स्थिती आली तर याला संस्थाचालक म्हणून तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. तर ह्याच्यात मार्ग कसा निघणार? ही गोष्ट अशी आहे की ह्याच्यामध्ये आपण फक्त ह्या सगळ्या प्रकारात शासनच जबाबदार आहे आणि पालक बेजबाबदारपणे वागतील हे इनडायरेक्टली गृहीत धरतो, ते धरू नये. पालकांना स्वतःपेक्षा मुलांची काळजी असते. बरोबर. आणि जेव्हा मी पाठवतो माझा मुलगा सेफ किंवा मुलगी सेफ आहे म्हणून, तसं समोरचंही पाठवत असणार हे गृहीत धरायला हरकत मुळीच नाहीये. दुसरी गोष्ट अशी, आता एका मुख्याध्यापकाने सांगितलं की शाळेमध्ये आरोग्य सेवक ठेवायला हवा आणि माननीय राज्यमंत्र्यांनी सांगितलं की PHC मध्ये करता येईल. प्रश्न असा आहे की आता जे काही लसीकरण चालू आहे, मी बऱ्याचशा PHC मध्ये इन्व्हॉल्व्ह झालेलो होतो, तिथे आत्ताच कर्मचाऱ्यांची आता वानवा आहे. त्यामुळे तिथून आरोग्य कर्मचारी आणण्यापेक्षा शाळेतले जे सायन्स टीचर आहेत किंवा आता एवढे 1.5 वर्षात आपल्याला खूपच आरोग्याची माहिती झालेली आहे, शाळेतल्या शाळेत ते व्यवस्थित करता येईल. आणि मुलांना हल्ली वेगवेगळ्या चॅनलमधनं काय काय आरोग्याविषयक काळजी घ्यायचं एवढं बॉम्बार्डिंग होतंय की त्यासाठी वेगळं कोणी असायला नकोय. मुलांना कॉन्फिडन्स टीचर नक्की देतील आणि तो देणं हे शिक्षकांचं कर्तव्य आहे. एक संस्थाचालक म्हणून माझं म्हणणं आहे की शाळा चालू करणं अतिशय व्यवस्थित आहे. कोरोनाबरोबर आपल्याला आणखीन काही आयुष्य घालवायचंच आहे, त्यामुळे त्या भीतीने घालवायचं की योग्य ती काळजी घेऊन त्याच्यावर मात करत आयुष्य पुढे सरकवायचं, हा खरा प्रश्न आहे. आणि जर शाळा सुरू झाल्या तर एक समाजात संदेश जाईल की माझं मूल सुरक्षितपणे शाळेत जाते आणि सुरक्षितपणे परत येते, म्हणजे कुठेतरी हळूहळू जीवनाची गाडी रुळावर येते आपल्या. ह्या दृष्टीने बघूया. प्रॉब्लेम्स तर सगळे दिसत आहेत, पण प्रत्येकाकडे तुम्ही जर प्रॉब्लेम म्हणून बघायला लागलात, त्याच्यापेक्षा सोल्युशन काय ते ठरवा ना. की समजा माझ्याकडे आरोग्य सेवक मिळत नाहीये, माझे सायन्स टीचर आहेत, ते इक्वली क्वालिफाईड आहेत किंवा जास्त असू शकतील, माहिती देऊ शकतील, त्यांची मदत घ्या. तुम्ही शाळांच्या बसेस वापरू शकता किंवा ST बसेसची सोय करता येईल. बऱ्याच गोष्टी आहेत. आणि पालकांना येऊन देऊ नका. इतर दिवशी पालक येऊ शकतात जेव्हा मुलं नाही आहेत. प्रत्येक गोष्टीला उत्तर किंवा काहीतरी सोल्युशन असतं, ते बघायला पाहिजे. अगदी खरं आहे की प्रत्येक याच्यामध्ये सोल्युशन निघालं पाहिजे. धन्यवाद सगळ्यांचे. विवेक पंडित सर, बच्चू कडू, विनायक पेटे आणि विजय पाटोदे सर, तुम्ही आलात आणि चर्चेत सहभागी झालात. शाळा सुरू होत आहेत, जबाबदारी प्रत्येकाची आहे. त्यामुळे या जबाबदारीतून आपण आपल्या मुलांना शाळेपर्यंत नेणं आणि त्यांचं उर्वरित शिक्षण हे अधिक चांगल्या पद्धतीने त्यांना अध्ययनासाठी कसं मिळू शकतं, उपलब्ध होऊ शकतं, याकरता सगळ्यांनी मिळून प्रयत्न करणं आणि कोरोनासारख्या या संकटाला एकत्रितपणे सर्व नियमांचं पालन करून त्याच्यावरती मात करणं ही तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. सरकार नियम बनवत राहील, पण ते नियमाला काटेकोरपणे आपण राहणं ही सगळं सूत्र आपण सांभाळलं तर पुढची संकटं आपण सहजपणे परतवून लावू शकतो. इथंच थांबू. नमस्कार.